अनेक पुरुषांना असं वाटतं की मला सगळं काही माहीत आहे, मी सगळं योग्य करतो, पण तरीही त्यांची पत्नी किंवा जोडीदार पूर्णपणे आनंदी, समाधानी आणि खुश का दिसत नाही? का तिच्या चेहऱ्यावर त्या खऱ्या सुखाचा आनंद दिसत नाही? आज आपण हाच विषय थोडा सविस्तर, मोकळ्या मनाने आणि अगदी नैसर्गिक भाषेत समजून घेणार आहोत. तो विषय म्हणजे शारीरिक संबंधांच्या वेळी पुरुषाने स्त्रीला पूर्ण समाधान कसं द्यावं, विशेषतः आत प्रवेश करण्याची योग्य आणि प्रभावी पद्धत काय असते. मी डॉक्टर संगीता जाधव, एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गेल्या 15 वर्षांपासून हजारो जोडप्यांना मार्गदर्शन करत आहे. आणि मला एक गोष्ट वारंवार दिसते. पुरुषांना फक्त एकच गोष्ट माहीत असते, आत बाहेर करायचं. पण स्त्रीच्या शरीराची रचना, तिच्या भावना आणि तिच्या उत्तेजनेची प्रक्रिया याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे संबंध संपल्यानंतर पत्नी शांत बसते, काही बोलत नाही किंवा नंतर आज थोडा थकवा जाणवतो असं म्हणते. हे सगळं तुम्हाला ओळखीचं वाटत असेल ना? चला, तर आज मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी सहज आणि नैसर्गिक पद्धतीने सांगणार आहे की तुमची पत्नी कशी पूर्णपणे समाधानी होईल, तिला खरा आनंद मिळेल आणि तुमचं वैवाहिक जीवन आणखी गोड आणि जवळीकेचं होईल. सर्वात पहिली गोष्ट, पुरुष आणि स्त्रीची शरीररचना पूर्णपणे वेगळी आहे. पुरुषाला उत्तेजित होण्यासाठी फार वेळ लागत नाही, पण स्त्रीला, तिला उत्तेजित होण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटं लागतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त 2-3 मिनिटात आत बाहेर सुरू करून तुम्ही समाधानी होता, पण ती अद्याप तयारच नसते. तिच्या शरीरात हार्मोन्स, रक्तप्रवाह आणि त्या सर्व संवेदनशील भागांना जाग यायला वेळ लागतो. जर तुम्ही लगेचच मुख्य क्रिया सुरू केलीत तर तिला काहीच आनंद होत नाही. उलट तिला वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच मी नेहमी सांगते, पूर्वखेळ म्हणजे फोरप्ले हा संबंधाचा आत्मा आहे. पूर्वखेळ म्हणजे काय? फक्त चुंबन, स्पर्श, मालिश किंवा बोलणं नाही, ते सर्व काही आहे, पण ते योग्य पद्धतीने करायचं. उदाहरण देऊन सांगते. संबंध सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 10-15 मिनिटं फक्त एकमेकांना स्पर्श करा. तिच्या मानेवर, कानाच्या मागे, पाठीवर हळूहळू हात फिरवा. तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घ्या. तिच्या स्तनांवर, कमरेवर, मांड्यांवर हळूवार स्पर्श करा. तिला विचारा, तुला कुठे चांगलं वाटतंय? हे विचारल्याने तिचं मनही तयार होतं. तिच्या शरीरात नैसर्गिक ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे नंतर प्रवेश करताना काहीही त्रास होत नाही. बरेच पुरुष म्हणतात, डॉक्टर, हे सगळं करायला वेळ कुठे मिळतो? पण बघा, हा वेळ तुम्ही स्वतःसाठी घेत नाही, तुमच्या पत्नीसाठी घेता. आणि जेव्हा ती एकदा पूर्ण उत्तेजित होते, तेव्हा तुम्हाला देखील दुप्पट आनंद मिळतो. कारण ती सक्रिय होते, ती स्वतः हालचाली करते, ती तुम्हाला जवळ करते. आता मुख्य मुद्दा, जेव्हा प्रवेश करण्याची वेळ येते तेव्हा नेमकी योग्य पद्धत काय? बहुतेक पुरुष जे करतात ते म्हणजे सरळ सरळ आत बाहेर, फक्त एकच दिशा, एकच गती. पण स्त्रीच्या शरीरात मुख्य कामेच्छेचा केंद्रबिंदू म्हणजे क्लिटोरिस हा वरच्या बाजूला असतो. तो एक छोटासा पण अतिशय संवेदनशील भाग आहे. तो जेव्हा योग्य रीतीने स्पर्श होतो तेव्हाच तिला खरा आनंद मिळतो. तर योग्य पद्धत कशी? जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा फक्त सरळ आत जाऊ नका. थोडं वरच्या बाजूने उचलून किंवा थोडं वरच्या दिशेने घर्षण करून आत जा. म्हणजे तुमचा शरीराचा कोन थोडा वरच्या बाजूला असावा. जसे तुम्ही पेनिसला थोडं वर उचलून तिच्या क्लिटोरिसला स्पर्श करत जाल. हे का चांगलं? कारण जेव्हा तुम्ही खोलवर जात असाल तेव्हा तुमचा प्रत्येक ठोका तिच्या त्या मुख्य केंद्रबिंदूला हळूवार स्पर्श करेल. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते. कल्पना करा, तुम्ही एका वक्र रेषेत हालचाल करत आहात. सरळ रेषेत नाही. पहिल्या 2-3 ठोक्यांमध्ये हळू, मग थोडं वेग वाढवा, पण नेहमी वरच्या दिशेने. कधीकधी पूर्ण बाहेर काढून पुन्हा वर उचलून आत घाला. यामुळे तिला सतत नवीन संवेदना मिळत राहतात. तिचे शरीर थरथरतं, ती आनंदाने कण्हते आणि तिला खरा ऑर्गॅझम म्हणजे पूर्ण समाधान मिळतं. मी माझ्या क्लिनिकमध्ये एका जोडप्याची गोष्ट सांगते. नाव बदललेलं. त्यांचं लग्न 5 वर्षांचं होतं. पती रोज आत बाहेर करायचा आणि 5 मिनिटात संपवायचा. पत्नीला कधीच आनंद नव्हता. मी त्यांना ही पद्धत शिकवली. पूर्वखेळ प्लस वरच्या बाजूने उचलून प्रवेश. फक्त 15 दिवसात पत्नीने मला फोन करून सांगितलं, डॉक्टर, पहिल्यांदाच मला असं वाटलं की मी खरोखर सुखी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गती आणि दबाव. नेहमी हळू सुरुवात करा. जेव्हा ती तयार झाली असेल तेव्हा गती वाढवा, पण कधीही इतका जोरात करू नका की तिला दुखावलं जाईल. तिला विचारत रहा, असं ठीक आहे का?
हे एका पुरुषाचं सर्वात मोठं कौशल्य आहे, पत्नीच्या शरीराची भाषा समजून घेणं. बरेचदा पुरुषांना वाटतं की मी फक्त माझं समाधान पाहतो, पण नाही. जेव्हा तुम्ही तिला प्रथम समाधान देता तेव्हा तुमचं स्वतःचं समाधान दुप्पट होते. आणि सर्वात सुंदर गोष्ट, ती तुमच्यावर अधिक प्रेम करते, अधिक विश्वास ठेवते आणि कधीही बाहेर कुणाकडे पाहत नाही, कारण तिला भरातच सर्व आनंद मिळतो. आणखी काही छोट्या टिप्स देते. नेहमी स्वच्छता ठेवा. आरामदायक वातावरण तयार करा. हलकं संगीत, मंद प्रकाश. संबंधानंतरही तिला मिठी मारून, तिच्या केसात हात फिरवून तिला सांगा, तुझ्यासोबत खूप छान वाटलं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे पूर्ण संबंध ठेवा, फक्त घाईघाईचे नाही. मित्रांनो, हे सगळं शिकणं कठीण नाही. फक्त थोडं लक्ष द्या, थोडा वेळ द्या आणि तुमची पत्नी तुमच्यासाठी राणी होईल. मला पूर्ण आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तुम्ही हे सगळं आजपासूनच ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा, डॉक्टर, खरंच काम केलं. जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर कॉमेंट करा किंवा माझ्या क्लिनिकला संपर्क करा. मी नेहमी तुमच्यासाठी आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच उपयुक्त, खऱ्या आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. मी डॉक्टर संगीता जाधव तुमची रजा घेते. तुम्ही सर्वजण सुखी रहा, आरोग्यपूर्ण रहा आणि प्रेमाने रहा. धन्यवाद.